कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे करवीर. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान विद्यमान आमदार पी.एन. पाटील यांचं निधन झाल्यानं करवीरची जागा आता रिक्त झाली. पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित झाले. आणि राहुल पाटील यांनी मतदारसंघात संपर्क दौरे सुद्धा सुरू केलेत. तर दुसरीकडे आपल्याला आता आमदार व्हायचंय अशा आशेनं महायुतीत सुद्धा चांगलीच रस्सीखेच बघायला मिळते. महायुतीत जनसुराज्य पार्टीने संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मतदारसंघावर मीच निवडणूक लढवणार अशी जाहीर घोषणा केली. त्यामुळे महायुतीत गोंधळाची परिस्थिती सध्या निर्माण झाली आणि त्याचा फायदा काँग्रेसला होईल अशी मतदारसंघातील परिस्थिती बनली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून नेमका उमेदवार कोण असेल? करवीर मतदारसंघात महायुतीत बंडाळी बघायला मिळेल का? आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांची नेमकी भूमिका काय असेल आणि या सर्व घडामोडीत काँग्रेसला कसा फायदा होईल, या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा. हॅलो हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सर्वात आधी करवीरचा 2004 पासूनचा राजकीय आढावा घ्यायचा झाला तर 2004 ला बंटी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत आमदारकी पटकावली. नंतर सलग 2009 ते 2019 पर्यंत हा चंद्रदीप नरके यांच्या रूपाने शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. पण त्यांना प्रत्येक निवडणुकीत कडवी झुंज देणारे कोल्हापूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.एन. पाटील यांनी 2019 ला अखेर नरकेंना घरी बसवत विधानसभा गाठली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद, गोकुळवरचा प्रभाव ते काँग्रेस एकनिष्ठ अशी ओळख आणि या सगळ्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या नावाला तशी किंमत होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला शाहू छत्रपतींना लीड देण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आणि 71,000चं लीड मिळवून दिलं. त्यामुळे त्यांचा मतदारसंघातील प्रभाव आपल्याला चांगलाच लक्षात येतो. मात्र निकालाच्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे आता मतदारसंघातील काँग्रेसची कमान कोण चालवणार असा जेव्हा प्रश्न उभा राहिला तेव्हा त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी ती कमान स्वतःच्या हातात घेतली असं आपल्याला पाहायला मिळते. सध्या झंझावाताप्रमाणे संपर्क दौरे त्यांचे सुरू आहेत आणि नैसर्गिकरित्या ही जागा काँग्रेसचीच असल्यानं इमोशनल फॅक्टर लक्षात घेऊन राहुल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणारे हे तर आता स्पष्ट दिसते. तसंच मतदारसंघात सध्या राहुल पाटील हे भूतनियाय पक्षाच्या आढावा बैठका सुद्धा घेत आहेत. तर काही दिवसांपूर्वी आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत मतदारसंघात युवा संवाद मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. तरुणांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न या निमित्तानं राहुल पाटील करतायत. त्यामुळे की काय महाविकास आघाडीकडून राहुल पाटील विधानसभेच्या मात्र जोरदार तयारीला लागले असून करवीरचे विधानसभेचे मैदान नक्कीच गाजवतील अशी मतदारसंघात परिस्थिती बनली आहे. राहुल पाटील यांच्या मागे असलेली सहानुभूती आणि पक्षातील माजी मंत्री बंटी पाटील यांची मिळालेली साथ आणि महाविकास आघाडीच्या बाजूने असलेलं जिल्ह्यातील वातावरण हे सगळं पाटील यांच्या बाजूने चांगलंच जुळून आलंय. तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांना महायुतीच्या घटक पक्षांनी मात्र चांगलेच अडचणीत आणले. महायुतीच्या घटक पक्षाने म्हणजे जनसुराज्य पार्टीने आपला उमेदवार अगोदरच जाहीर करून नरके यांना चांगलंच खिंडीत गाठलंय. सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या उमेदवारीबाबत स्पष्टपणे कल्पना दिली आहे. त्यामुळे करवीरमध्ये मी शिवसेनेकडून निवडणूक लढवेल अशी देखील घोषणा त्यांनी केली. पण दुसरीकडे महायुतीत करवीरचा गोंधळ हा राहुल पाटील यांच्या पथ्यावर पडणार असंच दिसतंय. तसंच चंद्रदीप नरके यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जो काही निकाल आलाय तो निकाल मात्र त्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणार आहे असंच दिसतंय. आणि असं असलं तरी नरके यांनीही 2019च्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. आमदार नसतानाही मुख्यमंत्री शिंदेच्या थेट कनेक्टमध्ये असल्यानं त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामांचा पाऊस पडलाय. कुंभी बँक, गोकुळ ही त्यांची आर्थिक सत्ता केंद्रे येणाऱ्या विधानसभेला त्यांना ताकद देणार हे निश्चित दिसतंय. त्यामुळे लोकसभेचा निकाल कसाही लागला तरी तो रिव्हर्स मध्ये फिरवता येऊ शकतो असा आत्मविश्वास नरकेंना स्वतःबाबत दिसतोय. पण चंद्रदीप नरके यांना खरा मोठा धक्का बसला तो म्हणजे विनय कोरे यांच्यामुळे. कारण विनय कोरे आणि त्यांच्या जनसुराज्य हा पक्ष तसा महायुतीचाच भाग होता. मात्र नरकेंचं राजकीय खच्चीकरण करण्यासाठी त्यांनी 5 वर्षांपासून आमदारकीसाठी कसरती करणाऱ्या संताजी घोरपडे यांना करवीरची उमेदवारी आधीच जाहीर करून टाकली. त्यामुळे राजकारण अगदी तोंडावर आलेलं असताना कोरेंनी टाकलेल्या गुगलीमुळे नरकेंना आता यातना सहन करावे लागणार आहेत असं चित्र सध्या तरी दिसतंय. त्यामुळे सध्या माजी आमदार चंद्रदीप नरके हे पक्षावर सुद्धा चांगलेच नाराज असल्याचं पाहायला मिळते. कारण जर महायुतीकडून संताजी घोरपडे यांना उमेदवारी मिळत असेल तर मात्र नरके यांच्या राजकारणाला इथं कायमचा ब्रेक लागणार आहे.
तर काही दिवसांपूर्वी राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी नुकत्याच धामिनी धरणाच्या पायाभरणीचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेतला। या सोहळ्याला करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस विधानसभेला इच्छुक असणारे राहुल पाटील हे देखील उपस्थित होते, मात्र माजी आमदार चंद्रदीप नरके हे मात्र अनुपस्थित होते। यामुळे नरके हे पक्षावर सुद्धा नाराज असल्याचं इथं स्पष्ट होते। त्यांची नाराजी कशी दूर केली जाईल यावर शिवसेना करवीरचा आमदार ठरवणार आहे। ज्यांच्यामुळे महायुतीत सध्या मिठाचा खडा पडलाय ते आहेत जनसुराज्य पार्टीचे संताजी घोरपडे। संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं सध्या महायुतीत मात्र चांगलाच गोंधळ निर्माण झालाय। येणाऱ्या विधानसभेला घोरपडे हे चांगल्याच तयारीत लागलेत। घोरपडे यांनी कोरोना महामारी काळात कोविड सेंटरच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक रुग्णांवर मोफत उपचार सुद्धा केले होते। गेल्या काही वर्षात कोपार्डे येथील विजन हॉस्पिटल आणि फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून ते मतदारसंघात चांगलेच पोहोचलेत। भव्य राम मंदिर रथयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण यामुळे त्यांनी जनतेतील कनेक्ट काही कमी होऊन दिलेला नाहीये। कोरे यांचा पन्हाळा तालुक्यात प्रभाव आहे आणि या तालुक्यात 68 गावं आहेत जी करवीरमध्ये आहेत। त्याचा फायदा घोरपडे यांना नक्की होणार आहे। त्यातही घोरपडे यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी असणारे घनिष्ठ संबंध पाहता नरकेंचे आणि पर्यायाने शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्ह्यातील पंख छाटण्याचा कार्यक्रम घोरपड्यांच्या जनसुराज्याच्या आडून भाजप तर करत नाहीये ना, अशी शंकाही आता मतदारसंघात विचारली जाऊ लागली। त्यामुळे चंद्रदीप नरके यांना विरोधकांपेक्षा महायुतीतील घटक पक्षातील उमेदवाराचेच आव्हान दिसते। त्यामुळे एका बाजूला विरोधक राहुल पाटील आणि दुसरीकडे संताजी घोरपडे अशा दोघांसोबत नरके यांची इथे लढाई दिसते। मतदारसंघाचा संपूर्ण आढावा घेतला तर विधानसभेला चंद्रदीप नरके यांना महायुतीतील बंडखोरीचं आव्हान असणार आहे। त्यामुळे राहुल पाटील, संताजी घोरपडे, चंद्रदीप नरके यांच्यात होणाऱ्या तिरंगी लढतीत करवीर विधानसभेचा आमदार कोण होईल याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।